नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून झटपट फायदा मिळवण्याचं स्वप्न पाहत आहात का? मात्र हे करताना होणाऱ्या नुकसानांपासून स्वतःला कसं वाचवायचं हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रसेनजीत पॉल यांच्या पुस्तकातील 10व्या प्रकरणात दिलेलं झटपट भरघोस फायदा मिळवण्याचं सूत्र समजावून सांगणार आहोत. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या पायऱ्या पाळायला पाहिजे, कोणत्या गोष्टींना टाळायला पाहिजे आणि अनुभवी सल्लागारांचा सल्ला का महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला वरवर कोणी सल्ला देणारे भरपूर मिळतील, पण अनुभवी सल्ला हा महत्त्वाचा असतो. यावर सुद्धा आपण चर्चा करूया. चला तर मग शेअर मार्केटमध्ये तुमच्या प्रवासाला सुरक्षित आणि फायद्याचं बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ही माहिती जाणून घ्या. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला, झटपट भरघोस फायदा मिळवण्याचं सूत्र. तर मित्रांनो, झटपट फायदा करून देणारं सूत्र समजून घेण्यापूर्वी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. एकदम तुम्ही हा व्हिडिओ पाहणार, पण ह्या सगळ्या व्हिडिओच्या पाहण्याच्या आधी तुम्ही आमचे यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते जर पाहिले तर बऱ्याचशा संकल्पना तुमच्या क्लिअर होतील आणि हे झटपट सूत्र कसं वापरायचं हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. यश मिळवण्याचा असा कोणता सोपा मार्ग नसतो. हे सूत्र वापरून लगेच मालामाल करणारे स्टॉक आपल्या ताब्यात येतील असं सुद्धा नाही. आजवर जगभरातल्या हजारो विश्लेषकांनी असं सूत्र शोधण्याचा अथक प्रयत्न केला, त्यांना यश मिळालं नाही, पुढेही मिळणार नाही. स्टॉक मार्केटमधून पैसे मिळवणं इतकं सोपं असतं तर लोकांनी नोकऱ्या सोडून फक्त हेच काम केलं असतं. एक विशिष्ट पद्धत किंवा गणिती सूत्र इथे चालत नाही. इथली समीकरणं सारखी बदलत असतात, तुम्हाला सुद्धा बदलावं लागेल. असं असताना झटपट सूत्र हा शब्द का वापरला? हे सूत्र वापरून तुमचं नुकसान शक्य तितकं टाळता येईल आणि फायदा वाढवता येईल. थोडक्यात तुमचा फायदा होईल असा स्टॉक निवडण्यासाठी याची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व मुद्दे काळजीपूर्वक ऐका आणि त्याचं प्रात्यक्षिक पडताळणी करून पहा. आपलं झटपट सूत्र समजावून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहूया. याची विभागणी तुम्हाला मी 2 भागात करून सांगतो. पहिला भाग किंवा पहिली पायरी कोणती? शेअर मार्केटमध्ये नोंदणी झालेल्या लिस्टेड 5000 कंपन्यांची यादी घेऊन तिला काही चालण्या लावूया. ह्या चालण्या कोणत्या? तर पहा, मागील 3 वर्षाचे सरासरी रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे 20% जास्त असले पाहिजे. त्या 3 वर्षात त्यांची घसरण अजिबात नको. ही पहिली चालणी. दुसरी चालणी, डेबिट टू इक्विटी रेशो 1 कमी असावा किंवा गेल्या काही वर्षामध्ये वेगाने कमी झालेला असावा. ही दुसरी चालणी. तिसरी चालणी, कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचा 10% जास्त स्टॉक तारण ठेवलेला नसावा किंवा जास्त असल्यास तो लवकरच 10% कमी व्हावा. ही चालणी. त्यानंतर चौथी चालणी आहे, गेल्या 3 वर्षातला CAGR विक्री दर 10% जास्त असावा. पाचवी चालणी, गेल्या 3 वर्षातला CAGR नफा दर 10% जास्त असावा. मित्रांनो, हे जे काही निकष आहेत, हे निकष आपण कशा पद्धतीने लावून तुम्हाला 5000 कंपन्यांचा ॲनालिसिस कसा करता येईल याची पद्धत आपण शोधून काढलेली आहे. तुमची जर इच्छा असेल तर त्यावर सुद्धा मी प्रॅक्टिकल दाखवणारा व्हिडिओ नक्कीच बनवून देईल. तर हे निकष लावल्यानंतर तुमच्यासमोर 5000 पैकी जेमतेम 40 ते 80 कंपन्या उरतील. दुसरी पायरी कोणती आहे ते पहा. आता
हे थोडं वेळखाऊ आहे, कारण यात मानवी हस्तक्षेप आहे. पहिली पायरी गणिती पद्धतीने चटकन सोडवता येईल, पण केवळ आकडे पाहून खरी परिस्थिती कळतेच असं नाही. त्या आकड्यांमागे बरंचसं काहीतरी लपलेलं असतं. त्यापैकी मूल्यांकन आणि स्टॉकच्या किमतीतील चढउतार हे 2 घटक विचारात घेऊया आणि पुढे जाऊया. मूल्यांकनाबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पहा. नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे स्टॉकच्या किमतीतील चढ उतार. अगदी शेवटी किमतीतल्या बदलाची एक परीक्षा घ्या. शेअर्सचे भाव, निर्देशांक, कंपनीची आर्थिक मजबूती हे सगळं वाढत असूनही मागील 3 वर्षात कंपनी परतावा देऊ शकली नसल्यास ती कंपनी टाळावी. मागच्या वर्षाचा तसंच मागील 3 वर्षाचा वार्षिक परतावा तपासा. आता तो कसा तपासायचा हे पहा. पहिला मुद्दा, जर गेल्या 3 वर्षाचा वार्षिक परतावा 10% कमी असेल, मागच्या वर्षी 0 किंवा उणे असेल, तर त्या कंपनीत गुंतवणूक करू नका. दुसरा मुद्दा, गेल्या 3 वर्षाचा आणि मागच्या वर्षाचा परतावा उणे असल्यास त्या कंपनीत गुंतवणूक करू नका. तिसरा मुद्दा, जर गेल्या 3 वर्षाचा वार्षिक परतावा 10% जास्त असेल, मागच्या वर्षी देखील 10% जवळपास परतावा मिळाला असेल, तर त्या कंपनीत गुंतवणूक करावी. हा मुद्दा परत एकदा ऐकून घ्या. जर गेल्या 3 वर्षाचा वार्षिक परतावा 10% जास्त असेल, तर मागच्या वर्षी देखील 10% जवळपास परतावा मिळाला असेल, तर त्या कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे स्टॉकच्या किमतीतील चढ उतार महत्त्वाचा का असतो. नेहमीचे उदाहरण घेऊया आपण. एका ठराविक भागात अपार्टमेंटची किंमत 8,000 रुपये प्रति चौरस फूट अशी आहे समजा. तिथे तुम्हाला 4,000 रुपये चौरस फुटाने जर कोणी जागा देऊ केली, तर तो दर बाजारभावापेक्षा निम्म्याने कमी असेल. त्या घरमालकाला बाजारभाव माहिती नसेल का, हा प्रश्न तुम्हाला पडेल. शक्यच नाही. केवळ नशीबवान आहात म्हणून तुम्हाला इतक्या कमी भावात जागा मिळते आहे का? नाही. याचा सरळ अर्थ आहे त्या जागेबाबत काहीतरी घोळ, काहीतरी गडबड नक्कीच आहे. मालकीबाबत काही कायदेशीर प्रश्न असतील. प्रत्यक्ष जागेत काही अडचणीसुद्धा असू शकतील. नेमकं कारण कळलं नाही तरी अशी जागा विकत घेण्याची घाई केली पाहिजे का? तर नक्कीच नाही. आजूबाजूला आणखी चौकशी केल्यावर कदाचित आणखी माहिती मिळू शकेल. अगदी तसंच शेअर मार्केटच्या बाबतीत सुद्धा आहे. एखादी कंपनी वरवर दिसताना चांगली वाटते, पण स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेने स्टॉक प्राईस कमी आहे, मागचे काही महिने घसरते आहे, तर त्याचा विचार केला पाहिजे. दरवर्षी स्टॉक प्राईजवरून खरा अंदाज येतोच असं नाही. मी तर म्हणेन की काही वेळा अगम्य कारणाने शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनी मागे पडते. छोट्या कालावधीसाठी आपण विचार करतो तेव्हा तर स्टॉक प्राईजवरून बांधलेला अंदाज काही बाबतीत फसू शकतो. गुंतवणूकदारांनी ती आकर्षक वाटून ते खरेदी करतात. मात्र दीर्घकाळासाठी आपण विचार करतो तेव्हा स्टॉक प्राईज ही मूलभूत गोष्टींवर अवलंबून आहे ना, त्यानुसार बदलते आहे ना, हे पाहायला पाहिजे. एका स्टॉक एक्सचेंजमध्ये कोट्यवधी लोक व्यवहार करत असतात. एकाच प्रकारची माहिती घेऊन शेकड्याने लोक त्या माहितीचं विश्लेषणसुद्धा करत असतात. मग एखादी चांगली कंपनी किती काळ दुर्लक्षित राहू शकेल? फार काळ नक्कीच नाही. छोट्या कालावधीसाठी शेअर मार्केट काही वेळा अतिउत्साही प्रतिसाद देतं. मोठ्या काळात स्टॉक प्राईजमध्ये होणारे बदल हे उद्योगधंद्यात, व्यवसायात प्रत्यक्ष घडणाऱ्या घडामोडींमुळेच घडत असतात. म्हणूनच जेव्हा एखादी कंपनी गेली काही वर्षे 20% दराने प्रगती करते, तिच्यावर कोणतंही कर्ज नाही, ROE 25% आहे, तरीही इतर कंपन्यांच्या तुलनेत तिचा परतावा 50%हून कमी आहे असं दिसलं, तर तुम्ही खोलात जाऊन असेल तर ती कंपनी टाळून पुढे गेलं पाहिजे. तर चौकशीसुद्धा केली पाहिजे, माहिती मिळवायला हवी. जर हा काळ गेली 3 वर्षे
असेल तर ती कंपनी तुम्ही टाळलीच पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. याचा अर्थ आकडेवारीत न दिसणारी समस्या या परिस्थितीला कारणीभूत आहे. तुम्ही किरकोळ गुंतवणूकदार असलात तर तुम्ही त्यामागचं कारण शोधायलाच पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये 5,000पेक्षा जास्त कंपन्या नोंदवलेल्या आहेत हे आपण मगाशी पाहिलंच आहे. मग गुंतवणूक करण्यासाठी एवढी एकमेव कंपनी उरली आहे का? नसता धोका का पत्करायचा? तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. केवळ वेळ न घालवता त्यांचा विचार करा. अनेक सरकारी मालकीच्या कंपन्यांजवळ रोखतेची समृद्धी आहे. त्यांच्या स्टॉकची किंमत तुलनेने कमी आहे, पण त्यात गुंतवणूक करणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणं. तो एक सापळा आहे, त्याच्या दूर राहा. थोडक्यात स्टॉकच्या किमतीतील चढउतार हे दीर्घकाळात आपल्याला अनेक गोष्टींकडे बोटं दाखवतात. आपण त्या समजून घेणं महत्त्वाचं. छोट्या काळात तिकडे दुर्लक्ष करा. मागील किमान 3 वर्षाचा विचार केला तर चित्र अगदी स्पष्ट होईल. आपण चर्चा करत असलेल्या झटपट सूत्रात आपण सर्वस्वी आकड्यांवर विसंबून आहोत. आकड्यांमध्ये फेरफार करणं तसं सोपं आहे, त्याचप्रमाणे आकडे तुम्हाला सगळं वास्तव दाखवतात हेही तितकं खरं नाही. त्यामुळेच आपली शेवटची पायरी किमतीतील चढ उतार हे खरे. तो निकष वापरला तर अनेक कंपन्यांचं खरं स्वरूप उघडं पडतं. मित्रांनो, यानंतरचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर हे जे काही सूत्र मी तुम्हाला सांगितले, ही सूत्र बँकिंग आणि वित्तीय संस्थांना लागू होत नाहीत, कारण तिथे डेबिट टू इक्विटी रेशोचा मुद्दा निकालात निघतो. तिथली परिमाणं निराळी आहेत. या संस्थांचं आर्थिक विश्लेषण करायचं तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजेच NPA किंवा नेट इन्कम मार्जिन NIM हे आकडे विचारात घ्यावे लागतील. NIM म्हणजे बँकेला मिळणारे व्याज आणि द्यावे लागणारे व्याज यातला फरक. NPA म्हणजे 90 दिवसापेक्षा जे कर्ज किंवा त्यावरचं व्याज मिळालेलं नाही अशी रक्कम. बिअर मार्केटमध्ये 20% जास्त किमती घसरतात. त्याचवेळी या संस्थांचे स्टॉक सगळे निकष पार करतील. बुल मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा किमती भराभर वाढत असतात त्यावेळी यातल्या सगळ्या संस्था निकषांवर विशेषतः मूल्यांकनावर टिकतील असं नाही. झटपट सूत्र बहुसंख्य वेळा यशस्वी होतोच. हा वापरून आपण जे स्टॉक खरेदी विक्रीच्या यादीतून बाद करतो त्या कंपन्या दरवेळी अपयशी ठरतीलच असंही नाही. झटपट सूत्र कशी वापरायची ते आपण यानंतरच्या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे तो भागसुद्धा पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये झटपट फायदा मिळवण्याचे सूत्र समजून घेताना आपण पाहिलं की योग्य माहिती, सल्लागारांचा सल्ला आणि सावधगिरी हे गुंतवणुकीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रसेनजीत पॉल यांच्या या सूत्रांचा वापर करून तुम्ही आर्थिक प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकू शकता. पण लक्षात ठेवा, गुंतवणूक करताना नेहमी अभ्यास करा, अनुभवातून शिका आणि कोणत्याही निर्णयात घाई करू नका. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.